स्वातंत्र्य दिन भाषण। तैरना है तो समंदर में तैरो, तैरना है तो समंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है। प्यार करना है तो अपने वतन से करो, हसीनाओं में क्या रखा है, हसीनाओं में क्या रखा है। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानाचे बोल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्वातंत्र्य दिन याच्याबद्दल अतिशय सुंदर आणि सुटसुटीत भाषण बघणार आहोत। तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, त्यापासून व्हिडिओची सुरुवात करा। तर बघा, आदरणीय विद्यापीठावर विराजमान गुरुजन वर्ग व पंचक्रोशीतून आलेले सर्व पाहुणे मंडळी, आज 15 ऑगस्ट 2025 म्हणजेच आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सर्वजण येथे एकत्रित आलेलो आहोत। बघा, माझे नाव आहेत मारुती, मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहेत। स्वातंत्र्य दिनानिमित्त मी माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। 150 वर्षापेक्षा जास्त दिवस राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपला देश सहजासहजी मुक्त झालेला नाहीत, स्वातंत्र्य झालेला नाहीत। त्यासाठी भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, लाला लजपतराय, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि मंगल पांडे यासारख्या अनेकांनी आपल्या जीवनाची प्राणज्योत मावळावी लागलेली आहे। तेव्हा केव्हा आज आपण आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। ज्याप्रमाणे दिवाळी, दसरा आणि गुढीपाडवा हे महत्त्वाचे सण आहेत, त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट हा आपल्या सर्वांचा, भारतवासियांचा राष्ट्रीय सण आहे। तो आपण मोठ्या उत्साहाने साजरा करायला पाहिजेत आणि आपण तो करतोच। मित्रांनो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातील फरक काय आहे, तर यातील फरक असा आहे बघा की 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि 26 जानेवारीला आपला देश प्रजासत्ताक देश बनला आहे। प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारीला। 26 जानेवारीला आपला देश सार्वभौम राष्ट्र बनले, गणराज्य बनले, लोकशाही राष्ट्र बनले। हा 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट याच्यामधील फरक आहेत। आपल्या देशाच्या संविधानाची अंमलबजावणी या दिवसापासून सुरू झाली। आपल्या देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेले नसून आपल्या स्वातंत्र्याचा रक्तरंजित इतिहास आहे। त्यामुळे आपण मार्गदर्शक तत्त्वे, नैतिक मूल्ये, संवैधानिक जबाबदाऱ्या, राष्ट्रीय संपत्ती, राष्ट्रीय मालमत्ता, आपला इतिहास, आपली संस्कृती इत्यादी सर्वांची जाणीवपूर्वक प्रयत्न करून जोपासना केली पाहिजेत। त्याचबरोबर देशबंधुता, देशप्रेम आणि देशसेवा आणि समर्पण भावना इत्यादी तत्त्वांची आवर्जून जोपासना केली पाहिजेत। व्यासपीठाने मला येथे बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी व्यासपीठाचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाला इथे पूर्णविराम देतो। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्या ज्ञानाच्या शिदोरीत आणखीन भर पडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।